शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते। आपण हे अगदी लहानपणापासून हे म्हणत आलेलो आहे। रोज संध्याकाळी आपण देवापुढे दिवा लावून ही प्रार्थना करतो। यामध्ये आपल्या मनात येतं समय आणि निरांजन याच्यामध्ये फरक काय आहे आणि आपण यामध्ये कोणत्या वाती लावायच्या असतात, फुलवात की तेलवात? समई ही मोठी असते, उंच अगदी 6 इंचपासून ते अगदी 6 फुटापर्यंत। आणि निरांजन असतं ते लहानसं असतं, अशा छोट्या पद्धतीचं इथे आपण बघतोय। असे छोटे छोटे जे असतात ते निरांजनासाठी आपण त्याचा यूज करतो। आणि यामध्ये आपण वाती कोणत्या लावायच्या, तेल कोणतं वापरायचं हे सगळं आता आपण बघतोय। इथे निरांजनाच्या खाली आपण एक छोटीशी ताटली ठेवतो, त्याला तबक असंही म्हणतात। आता हे तबक तांब्याचं असावं असं म्हणतात किंवा पितळी असलं तरीही चालेल। ती तुपामध्ये लावलेली असते त्याला फुलवात म्हणतात आणि जी तेलामध्ये लावतात ती तेलवात म्हणतात। तुपात भिजवलेली 1 किंवा 2 वाती या लावतात, शक्यतो 2 वातीनेच हा निरांजन लावलं जातं। देवाला ओवाळताना फुलवात लावली जाते आणि घरातल्यांना ओवाळताना तेलवात लावली जाते। ही आहे साजूक तुपात भिजवलेली फुलवात। 2 पदरी या ज्या आहेत या आपण समईसाठी वापरतो। समईमध्ये तेल घालून आपण त्यामध्ये वात लावतो। नेहमीचं घरातलं तेल हे दिव्यासाठी वापरलं जातं। काही जण तिळाचं तेलही फक्त दिव्यासाठी वापरतात। अशी दुहेरी वात ही समईमध्ये लावली जाते। समई म्हणजे सम आणि आई म्हणजेच आईसारखी, म्हणूनच लग्नामध्ये समई ही आई देत असते, कारण तोच माहेरचा ठेवा असतो। याच समईला नंदादीप असंही म्हणतात। हे नवरात्रीमध्ये ही अखंड 9 दिवस ही समई तेवत असते। मंदिरांमध्ये देवाच्या दोन्ही बाजूला 2 समया लावलेल्या असतात। घरात मात्र आपल्या उजव्या बाजूलाच समई लावली जाते। या समईची दिशा कोणती ठेवायला पाहिजे, तर ती पूर्व, पश्चिम किंवा उत्तर दिशेला चालते। काही दिशेला चालते, फक्त दक्षिण दिशेला चालत नाही। समई ही मोठी आणि उंच असते। समई विझली असं कधी म्हणत नाहीत, ती शांत झाली असं म्हणलं जातं। व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।